नमस्कार कामगार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली तर तुम्हाला संसारसट म्हणजेच भांडी वितरणाचा लाभ मिळतो। जर तुम्ही भांडी वितरणाचा लाभ ऑलरेडी घेतलेला असेल किंवा तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किटचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे। होय मित्रांनो, जर तुम्ही पेटीचा फॉर्म भरून पेटीचा लाभ घेतलेला असेल तरी सुद्धा आणि भांडी वितरणाचा लाभ घेतलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला हे अत्यावश्यक संच मिळणार आहे। ह्या इसेन्शियल किटमध्ये एकूण 13 वस्तू आहेत। तर तुम्ही इथं स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता की ऑलरेडी ह्याचे इसेन्शियल किटचे वितरण चालू झालेले आहे। सध्या हे इसेन्शियल किटचे वितरण भंडारा आणि नागपूर या 2 जिल्ह्यामध्ये चालू झालेलं आहे। याचा अर्थ असा नाही की इतर जिल्ह्यामध्ये होणार नाहीये किंवा केव्हा होईल। हा जो तुमचा प्रत्येक व्हिडिओला कमेंट आहे तर त्याचं उत्तर काय, मी अगोदर GR वरती व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं, स्पष्ट उल्लेख त्यामध्ये आहे की ह्याचे जे काही वितरण आहे त्यासाठी टेंडर निघणार आहेत आणि टेंडर निघाले, त्याच्या जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी टेंडर घेतले, त्यानंतर त्यांनी जे काही इसेन्शियल किट आहेत जे पण वस्तू आहेत ते तयार केले। त्याच्यानंतर ह्या वस्तूंमध्ये काही कमतरता आहे, काही चूक आहे, त्याची लेवल काय आहे, त्याची किंमत काय आहे, म्हणजेच थोडक्यात त्या वस्तूंचं या ठिकाणी आरोग्य तपासणी होते आणि ह्या वस्तूंची पात्रता क्वालिटी तपासून या ठिकाणी त्याला एक सर्टिफिकेट दिलं जातं की ह्या वस्तू आहेत, ह्या तुम्ही इतर लाभार्थ्यांपर्यंत म्हणजेच बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवू शकता आणि जे काय वितरण आहे ते याच प्रकारे चालू होतं। तर यानुसार आता सध्या 2 जिल्हे आहेत, भंडारा आणि नागपूर, या दोन्ही जिल्ह्यामध्ये इसेन्शियल किटचे वाटप चालू झालेलं आहे। अशा टेंडर्सनुसार या ठिकाणी जसजसं हे इसेन्शियल किट तयार होईल, जसजसं ह्याचा स्टॉक अवेलेबल होईल तसतसा या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये याचे वाटप सुरू होणार आहे। आता जर हे वाटप सुरू झालं तर यासाठी अर्ज कसा करायचा, ऑनलाईन अर्ज करायचा की ऑफलाईन अर्ज करायचा? मित्रांनो, याचं उत्तर आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। होय मित्रांनो, ह्याच्या संदर्भात वेबसाईटवरती एक अपडेट आलेला आहे। ते अपडेट काय आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल, त्यानंतर समजून घ्या। भंडारा आणि जिल्ह्यामध्ये ज्या वस्तू वितरण झालेलं आहे म्हणजे अत्यावश्यक संच वाटप झालेलं आहे, तर त्या लोकांनी अर्ज प्रक्रिया कशी केलेली आहे, तर त्यांना माझ्या माहितीनुसार काय झालेलं आहे, जे भंडारा आणि ह्या नागपूर जिल्ह्यामधील कामगार आहेत त्यांच्यानुसार आपणाला ही माहिती कळत आहे की जे इसेन्शियल किट आहे ह्याचं वाटप कसं झालेलं आहे। तर त्यांनी 10 आणि 11 ऑक्टोबर 2025ला भांडी वितरणाचा लाभ घेण्यासाठी अपॉइंटमेंट डेट फिक्स केली होती आणि त्या अपॉइंटमेंट डेटनुसार त्यांनी 10 आणि 11 ऑक्टोबरला त्या तालुका सुविधा केंद्रावरती ते पोहोचले। ज्यावेळेस ते तालुका सुविधा केंद्रावरती पोहोचले त्यावेळेस त्यांना तालुका सुविधा केंद्राकडूनच फॉर्म भरून दिलेला आहे। आता तो फॉर्म कोणता आहे तुम्ही इथं पाहू शकता। तर हा फॉर्म आहे, तो फॉर्म त्यांनी भरून दिलेला आहे। आता हा फॉर्म भरायचं झालं तर हा तुम्हाला स्वतः भरता येणार नाहीये, WFC ऑफिसमधले अधिकारी आहेत तर यांना या ठिकाणी ह्याचं ॲक्सेस आहे। त्याच्यामुळे एक ट्रायल फेज म्हणून तुम्ही समजू शकता की भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये ह्याचं वाटप झालेलं आहे। याच्यानंतर आणखी एक प्रश्न राहतो, तो म्हणजे ह्या इसेन्शियल किटमध्ये वॉटर प्युरिफायर भेटणार आहे की नाही आहे। कारण मी अगोदर व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की त्या वॉटर प्युरिफायरची किंमतच एवढी आहे की लाडक्या बहिणीचे जेवढे हप्ते आतापर्यंत गेलेले आहेत त्या एकाच जे काही नोंदीत बांधकाम कामगार आहेत एका वर्षामधील यांनाच देण्यासाठी जी काही किंमत आहे, जी काही रक्कम यांना मंडळाला खर्च करावी लागणार आहे, ती लाडक्या बहिणीच्या आत्तापर्यंत जेवढे हप्ते गेलेले आहेत त्याच्यापेक्षा 4 पट जास्त असू शकते। त्याच्यामुळे आता वॉटर प्युरिफायर भेटणार आहे की नाही हा एक क्वेश्चन मार्कच आहे। जर तुम्ही भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामधील असे बांधकाम कामगार आहात ज्यांनी इसेन्शियल किटचा लाभ घेतलेला आहे तर तुम्हाला वॉटर प्युरिफायर भेटलं आहे की नाही हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सगळी माहिती पाहिली। जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। याच्यानंतर समजून घ्या, जर तुम्हाला इसेन्शियल किटसाठी जर अप्लाय करायचं असेल तर जी लिंक आहे ती लिंक अवेलेबल झालेली आहे। आता त्या लिंकचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने इसेन्शियल किटसाठी आपण कसा अर्ज करायचा आहे हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या।